मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे आता आपला जो काही आदिवासी विभागाचा पेपर होणार आहे त्यासाठी आपण ही IMP टेस्ट या ठिकाणी आणलेली पहा. मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी फास्ट रिव्हिजन करायचे असेल तर आपल्याकडे पहा ₹249 बघा या ठिकाणी PDF आहे पहा. होता होईल तेवढं आता ज्या ठिकाणी जायचं आहे आपण एवढी मोठी फी भरली, यायचा खर्च वेगळा. तर बघा त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काही आलं तर पाहिजे. त्यामुळे मित्रांनो फास्ट रिव्हिजन करण्यासाठी आपण या ठिकाणी IMP प्रश्नाची एक PDF तयार केलेली बघा. ती PDF तुम्हाला ₹249 मिळणार आहे. जर तुम्हाला हे PDF घ्यायची असेल म्हणजे नक्की घ्या मित्रांनो. तुम्हाला ही इतर एक्झामसाठी सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. ₹249 मित्रांनो. जो काय आपला नंबर दिसतोय 9325230848 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. मी एका मिनिटात ती PDF पाठवून देईन. नक्कीच तुम्हाला याचा पेपरमध्ये फायदा होईल. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केलं जाणारं मासिक कोणतं आहे? द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे, की महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केलं जाणारं मासिक कोणतं आहे? सांगा. तर मित्रांनो कोणतं मासिक आहे? तो ऑप्शन क्रमांक 4 लोकराज्य याचं काय पहा योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की जागतिक हवामान संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर जागतिक हवामान संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारी व्यक्ती कोण ठरली? तर मित्रांनो कोण ठरले? देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारी व्यक्ती ठरले आहेत. प्रदूषण रहित इलेक्ट्रिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, ज्या चार्जिंगच्या गाड्या असतात त्यांना हिरव्या, ऑप्शन क्रमांक 3 हिरव्या रंगाची नंबर प्लेट असते पहा. मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन क्रमांक 3 RK नारायण मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? तो ऑपरेशन ग्रीन हंट मित्रांनो हे नक्षलवादाशी संबंधित आहे पहा. कुचिपुडी हा जो काही नृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो कुचिपुडी हा ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चाबहार बंदर कोणत्या देशामध्ये आहे? तर हे बंदर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 इराणमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? इराण या देशामध्ये पाहावयास मिळतं पहा. विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर विंध्य पर्वत मित्रांनो हा अविशिष्ट पर्वत आहे पहा. कोणता आहे? अविशिष्ट. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे अविशिष्ट पर्वत आहे. थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामधील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे? तर मित्रांनो केरळ याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा केरळ. काँग्रेसमध्ये फुटी कोणत्या अधिवेशनामध्ये पडली? तर सुरत अधिवेशनामध्ये पडली पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळाला काय म्हणतात? तर मित्रांनो घोडदळाला म्हणतात सरनोबत. ऑप्शन क्रमांक 2 सरनोबत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला नांदेड या ठिकाणी आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. इतिहासामध्ये होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा मल्हारराव होळकर याचं योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणत्या महानगरपालिका नसलेलं ठिकाण सांगा? खालील पर्यायापैकी महानगरपालिका नसलेलं ठिकाण कोणतं आहे? तर रत्नागिरी आपलं याचं बरोबर उत्तर होईल पहा. चला पुढचा प्रश्न आहे, सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तो कोण आहेत मित्रांनो? तर अजित डोवाल. ऑप्शन क्रमांक 4 अजित डोवाल हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला काय म्हणून संबोधलं जातं? तर मित्रांनो काय म्हणून संबोधलं जातं? तर प्रश्नांचा तास. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नांचा तास. पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? तर लक्षात ठेवा 4 डिग्री सेल्सिअस याचं योग्य उत्तर आहे पहा. चला कच्ची फळे पिकवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर कच्ची फळे पिकवण्यासाठी मित्रांनो इथिलीनचा या ठिकाणी वापर केला जातो पहा. नीती आयोग या संघटनेचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं दिलं जावं अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशन समोर केली? तर मित्रांनो कोणतं कमिशन होतं? तर हंटर कमिशन. ऑप्शन क्रमांक 1 हंटर कमिशन होतं पहा. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? मित्रांनो फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर खान अब्दुल गफार खान. पुढचा प्रश्न आहे, कोराडी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर कोराडी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर नागपूर मित्रांनो आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन पहा, राधा यादव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे पहा. शुद्ध लेखन नियमानुसार आपल्याला शुद्ध शब्द निवडायला लावलाय. तर कोणता आहे मित्रांनो? गुण हा शब्द या ठिकाणी शुद्ध आहे पहा. जसे उंदीर
सापाचं बिळ असतं तसं कबूतर आणि पोपटाचं काय असतं? तर काय असतं मित्रांनो, ढोली असती पहा, लक्षात ठेवा ढोली. वृत्तनिवेदक म्हणजे कान. तर वृत्तनिवेदक म्हणजे मित्रांनो कोण? तर लक्षात ठेवा वृत्तनिवेदकालाच काय म्हणतात? बातमी सांगणारा. लक्षात ठेवा बातमी सांगणारा. ज्याला खूप माहिती आहे असा व्यक्ती म्हणजे मित्रांनो, ज्याला खूप माहिती आहे असा व्यक्तीला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 बहुश्रुत असं म्हणतात पहा. अर्जुन या शब्दाच्या अर्थाशी न जुळणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मदन मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. शाप या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर कोणता होईल मित्रांनो? वरदान होईल पहा. ऑप्शन क्रमांक 3 वरदान. नेक्स्ट आहे पहा, मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते. या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? मोर नाचतो म्हणून लांडोर सुद्धा नाचतं. तो मूर्खपणाने दुसऱ्याचं अनुकरण करणं हे मित्रांनो याचा अर्थ आहे पहा. साधा पण गुणी मनुष्य या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला सांगितलाय. सांगा पटकन, साधा पण गुणी मनुष्य. तर याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 झाकले माणिक. याचं काय होईल योग्य उत्तर आहे पहा. विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह येतं? तर विधानार्थी वाक्याच्या शेवटी मित्रांनो कोणतं विरामचिन्ह येतं? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्णविराम आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. वाजंत्र्याच्या पथकामध्ये 50 घोडी होती. पुढील वाक्यात कोणत्या लक्षणाशक्तीचं उदाहरण आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणती लक्षणाशक्ती आहे? तर शुद्ध उपादान लक्षण आहे पहा. शुद्ध उपादान लक्षणा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की य य य य हे कोणत्या अक्षरवृत्ताचं गण आहे? हे कोणत्या अक्षरवृत्ताचं गण आहे? मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 भुजंग प्रयात. याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा भुजंग प्रयात. तर विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह आहे? तर मित्रांनो तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पूर्णविराम येत असतो. कोणता? पूर्णविराम. वाजंत्र्याच्या पथकामध्ये 50 घोडी होती. पुढील वाक्य कोणत्या लक्षणाशक्तीचं उदाहरण आहे? तर मित्रांनो हे कोणत्या लक्षणाशक्तीचं उदाहरण आहे? तर शुद्ध उपादान लक्षण आहे. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शुद्ध नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, हे कोणत्या अक्षरवृत्ताचं आहे मित्रांनो? तर भुजंग प्रायत. याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कोणतं वाक्य मित्रांनो केवळ वाक्य नाहीये? तर मित्रांनो कोणतं वाक्य हे केवळ वाक्य नाही? तर बघा, तुझा अभ्यास झाला की मी येतो. हे केवळ वाक्य नाही बघा. केवळ वाक्य म्हणजे एकच उद्देश आणि एकच विधेय असतं, त्याला केवळ वाक्य म्हणतात. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली. या वाक्यामध्ये विधेय विस्तार कोणता आहे? तर विधेय विस्तार या ठिकाणामध्ये ओळखायचा आहे मित्रांनो आपल्याला. तो ऑप्शन क्रमांक 4 येऊन एके दिवशी हे विधेय विस्तार आहे पहा. पुढे दिलेल्या गटामध्ये परभाषीय शब्द नसलेला गट आपल्याला ओळखायचा आहे. तर परभाषीय नसलेला गट कोणता आहे? तर झोप, खोळा हे काय मित्रांनो परभाषीय गट आहे पहा. पुढे दिलेल्या वाक्यामध्ये प्रयोगाचा प्रकार ओळखा. चारा शेळीकडून खाल्ला जातो. या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे मित्रांनो? तर यामध्ये बघा मित्रांनो, नवीन कर्मणी आणि कर्म कर्तरी पर्याय 1 आणि 3 बरोबर आहे पहा. खारुताई मला बघून झटकन पळाली. अधोरेखित शब्दामध्ये क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा पहा. तर मित्रांनो लक्षात ठेवा अनुकरण दर्शक याचं काय होईल बरोबर उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील विधाने कोणत्या काळातली आहेत? अ ब क या क्रमानुसार आपल्याला लावायचे पहा. तर मित्रांनो लक्षात ठेवा, मी अभ्यास करीन तो मुलगा खेळत आहे. मी अभ्यास केला. तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं काय होईल? मी अभ्यास करीन. करीन. आता या ठिकाणी करीन आलेलं आहे पहा. तर हे होईल मित्रांनो या ठिकाणी भविष्यकाळ. मुलगा खेळत आहे. खेळायची क्रिया झाली की पूर्ण नाही. तर हे अपूर्ण वर्तमान काळी मी अभ्यास केला हे झालं भूतकाळ. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. जी सहाय्यक क्रियापदे सर्व काळी सर्व पुरुषी चालत नाहीत त्यांना कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हणतात? तर त्यांना मित्रांनो गौण क्रियापदे म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक 2 गौण क्रियापद असं त्यांना म्हटलं जातं पहा. खालील वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा प्रकार शोधा. त्याने हे पुस्तक लिहिले. तर मित्रांनो त्याने हे पुस्तक लिहिले. तर हे कोणत्या प्रकारचं विभक्तीचा प्रकार आहे? तर हा कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 ही तृतीय आहे पहा. ने आलेलं आहे म्हणून हे तृतीय आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 तृतीया. तेज या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायला लावलंय मित्रांनो. तेज. तर तेज या शब्दाचं लिंग काय बघा? ते तेज. काय होईल? ते तेज. हे काय झालं मित्रांनो? नपुंसकलिंगी झालं. खालील वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची जात ओळखा. वानर वडावर चढलं. तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे वानर वडावर चढलं. तर यामध्ये शब्दाची जात ओळखायला लावली पहा. तर ऑप्शन क्रमांक 3 सामान्य नाम याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. दोन स्वर एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर तेव्हा त्याला मित्रांनो काय म्हणतात? कठोर वर्ण असं म्हणतात पहा. मराठी व्याकरणामध्ये इ, उ, ऋ याबद्दल अनुक्रमे य व र असे आदेश होतात. त्यांना काय म्हणतात? तर मित्रांनो त्यांना यनादेश असं म्हणतात पहा. पूर्वरूप संधीचं उदाहरण आपल्याला ओळखायला लावलं मित्रांनो.
तर ऑप्शन क्रमांक 3 खिडकीत हे काय मित्रांनो पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सीरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागे राहत नाही. नाहीतर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.